प्रीतम भाई। जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येरवडा या ठिकाणी आहोत आणि हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या ठिकाणाबद्दल आपण सर्वांनी आदर्श घ्यावा अशी ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये सर आलेले आहेत। कुलदीपजी सर आपल्यासोबत कुलदीपजी सर आहेत आणि आपण बघतो की आजकाल जे मार्केटमध्ये चाललेलं आहे म्हणजे एखादी वस्तू जर का 1000 रुपयाची असेल तर ती 5000 रुपयाला विकली जाते, 10000 रुपयाला विकली जाते, अशी मार्केटमध्ये परिस्थिती आहे। आणि शिक्षणाची परिस्थिती त्याहून वेगळी आहे। शिक्षणामध्ये शिकवणं कमी आणि लाखोच्या फीस घेतल्या जातात, त्या विद्यार्थ्याला काही येत नाही आणि शून्य नॉलेज असतं त्या विद्यार्थ्यांना, अशी परिस्थिती आहे। परंतु कुलदीपजी सरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी बाबासाहेबांचं ध्येय जे शिक्षणाचं ध्येय होतं ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं। फक्त बौद्धच नाही तर SC ST OBC या सर्व समाजामध्ये हे पोहोचावं, त्यासाठी त्यांनी शिक्षणामध्ये आपली जी मुलं आहेत ते UPSC MPSC झाली पाहिजेत, मोठमोठ्या पदावर गेली पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि ते या क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत। त्यांना थांबव ना जरा। तर हे सगळं जे काय होत आहे याची दखल, याची माहिती तळागाळापर्यंत गेली पाहिजे, प्रत्येक घरात गेली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। सर काय नेमकं शिक्षणामध्ये तुम्ही कार्यरत आहात, काय ॲप आहे आणि तुमचं काय ध्येय उद्दिष्ट आहे? सर्वांना जय भीम। UPSCची कुठलीही फीस ही 1 लाखापेक्षा कमी नाही आणि UPSC ही डिग्री नंतर किंवा 12वी नंतर करण्याचा जो ट्रेंड आहे तर तो सुद्धा आता राहिलेला नाही। UPSC ही शालेय जीवनापासून सुरू केली पाहिजे आणि एकदा UPSC केलं तर विद्यार्थ्यांना MPSC असो किंवा कुठल्याही परीक्षा असो तर त्या सहज सोप्या होतात। त्यामुळे UPSCचा कोर्स, फाउंडेशन कोर्स हा 8वीच्या विद्यार्थ्यांनी करावा। तर या उद्देशानं आंबेडकराईट लर्निंग ॲप सुरू करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 1 लाख रुपये किमतीचे कोर्स हे फक्त 350 रुपये, जे की गुगल होस्टिंगची किंमत आहे म्हणून 350 रुपयामध्ये आंबेडकराईट लर्निंगच्या माध्यमातून देत आहे। त्याच्यामध्ये लाईव्ह टेस्ट आहेत, दर शनिवारी रविवारी लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि MPSCचे किंवा कंबाईनच्या एक्झामचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर याच्यामध्ये आहेत। MPSCच्या सगळ्या लाईव्ह टेस्ट याच्यामध्ये आहेत। UPSCचे सुद्धा रायटिंगच्या टेस्ट आहेत तर त्या याच्यामध्ये होणार आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी, विशेषतः पालकांना की ज्यांची मुलं ही 7th ला आहेत, 6th ला आहेत, 8th ला आहेत, अशा सगळ्या पालकांनी या ॲपचा लाभ घ्यावा असं मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे। सर आपण मार्केटमध्ये बघितलं की हा ॲप जो आहे याचा खर्च तर खूप असतो, म्हणजे लाखोच्या पटीने हा खर्च आहे। तर एवढा खर्च असताना तुम्ही हा सगळा खर्च तुम्ही कसा काढणार आणि एवढ्या कमी फीमध्ये तुम्ही कसं काय मुलांना एज्युकेशन देणार? तर आता याच्यासाठी ITचं डेव्हलपमेंट जे आहे, IT डेव्हलप करणारे जे काही इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये US लॅब नावाची कंपनी आहे जी डांगे चौकामध्ये आहे, म्हणजे तिचं जो बेस ऑफिस आहे ते डांगे चौकामध्ये आहे। तर या US लॅब कंपनीनं आपल्याला खूप कमी पैशामध्ये हे ॲप तयार केलेलं आहे, जे 52 कोटी किमतीचं 75 लाख रुपयाचं ॲप आहे। तर ते बऱ्यापैकी त्यांनी काही किंमत कमी करून दिलेली आहे। बॉम्बे IITचे विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी विनामूल्य पद्धतीनं काम करून ते हे ॲप डेव्हलप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। आणि मग समाजामधले सगळे जे काही अगदी SC नाही आहे, OBC समाजामधील अशा अनेक शिक्षकांनी की ज्यांची मासिक वेतन हे 3 लाख 5 लाख रुपये, अशा लोकांनी खूप कमी किमतीमध्ये किंवा अगदी विनामूल्य पद्धतीनं या ॲपमध्ये आपले लेक्चर दिलेले आहेत, आपलं नॉलेज दिलेलं आहे। तर अशा सगळ्या समाज बांधवाच्या योगदानातून हे करोडो रुपये किमतीचं, अक्षरशः करोडो रुपये किमतीचं योगदान हे आपण हे ॲप खूप कमी किमतीमध्ये तयार केलेलं आहे आणि ते 350 रुपयामध्ये सगळ्या समाज बांधवापर्यंत पोहोचवायचं आहे। फक्त 350? फक्त 350 रुपयामध्ये आहे, ते सुद्धा गुगलची होस्टिंगची वगैरे किंमत आहे। आम्हाला तर 135 रुपयामध्ये हे ॲप द्यायचं होतं, परंतु GST वगैरे हे सगळं करून फक्त 350 रुपयामध्ये UPSCचा फाउंडेशन कोर्स हा बाजारामध्ये कुठेच मिळू शकत नाही। 1 लाखाच्या खाली कुठेही UPSC फाउंडेशन कोर्स मिळत नाही, पण आपलं एकमेव ॲप आहे जे की एवढ्या कमी पैशात देण्याची हिंमत करत आहे आणि ते फक्त बाबासाहेबांची ताकद आहे।
तर 350 म्हणजे काहीच नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की जर का आपल्याला 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाची भाजी भाकरी घ्या आणि 1 रुपया पुस्तकांसाठी आपण ते खर्च केले पाहिजे, असं बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. शिक्षणाचा मंत्र सांगितलेला आहे. आणि 350 म्हणजे आजच्या युगात काहीच नाही, म्हणजे भाजी सुद्धा येत नाही 350 रुपयामध्ये. ही परिस्थिती आहे. म्हणजे पालेभाजी घ्यायला गेलो आपण तरी ते सुद्धा येत नाही, अशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा आपल्याला मिळत आहे. तर या संधीचा लाभ घ्यावा आणि हे जे शिक्षण आहे हे शिक्षण आपण आत्मसात करावं, आपल्या मुलांना द्यावं, आपल्या समाजाला द्यावं, जेणेकरून आपण पुढे जाऊ. बाबासाहेबांचा तो मूल मंत्र आहे. आज आपण बघितलं की शिक्षण माफिया होत आहे, शिक्षण माफिया घडत आहेत. तुम्हाला शिक्षण स्वस्तात कोणीही देणार नाही, एवढं मी तुम्हाला चॅलेंजने सांगू शकतो. परंतु सर आज हे सगळं आपल्याला उपलब्ध करून देत आहे. ही संधी आपण घालवू नये असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही सगळ्या पालकांना मी या माध्यमातून विनंती करेन, आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन की सर्व पालकांनी आजच हे मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केलं पाहिजे. स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजच आपण हे ॲप डाउनलोड करून बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालं पाहिजे. धन्यवाद. जय सर भीम. ॲपचं नाव सांगा आणि तुमचा नंबर पण सांगा, जेणेकरून काय अडचण आली तर ते तुम्हाला संपर्क करू. आपल्या ॲपचं नाव बाबासाहेबांचं नाव, आपण बाबासाहेबांच्या नावासाठी तरी ॲप तयार केलेलं आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा आदर्श घेऊनच पुढे गेलं पाहिजे. म्हणून ॲपचं नाव आहे आंबेडकराईट लर्निंग ॲप. हे बाबासाहेबांच्या नावाचं पहिलं शैक्षणिक ॲप आहे. तर मग आंबेडकराईट लर्निंग ॲप असं प्ले स्टोअरवर आपण ॲप डाउनलोड करू शकता. 325 रुपये पेड ॲप आहे. 325 रुपये 50 रुपये देऊन तुम्ही ते परचेस करू शकता. आंबेडकराईट लर्निंग ॲप. आणि आपला नंबर आहे, हेल्पलाईन नंबर की 9699982675 9699982675. तर चला आपण संकल्प करूया की आपण या ॲपचा जास्तीत जास्त प्रसार करू आणि शिक्षण घेण्याचा आपण संकल्प करू, असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. जय भीम. धन्यवाद सर. धन्यवाद.